नमस्कार. आचारसंहिता संपली. आता लाडक्या बहिणींनो, हे काम करा, नाहीतर मिळणार नाहीत पैसे. योजनेबाबत आली मोठी अपडेट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण बातमी जाणून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आणि या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2 लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला ₹1,500 जमा करण्यात येतात. ज्या महिलांचं वय 18 ते 65 वर्ष दरम्यान आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. डिसेंबरचा हप्ता देखील लवकरच जमा करण्याची शक्यता आहे. दरम्यान आता आचारसंहिता संपली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत मोठं अपडेट आलं. ते म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर 16 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली. आचारसंहिता लागली. या योजनेतील ज्या महिलांच्या अर्जाची छाननी बाकी होती, ती छाननी आता आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली. मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित अर्जाची छाननी प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार.